11ला रात्री झोपलो आणि उठलोय उशिरा. तर मला असं वाटतं की आय थिंक 11ला उठलोय आम्ही, तरी पण 10 तास झोपलोय गाईज. सो आता आम्ही खूप जास्त एक्साइटमेंटमध्ये गेलो होतो क्लबला, पण पूल बंद असतो 11 ते 2. सो हे आम्हाला माहिती नव्हतं की बंद असतो पूल, कारण मी मोस्टली गेले तर जरा अर्ली मॉर्निंग जाते किंवा मी इव्हनिंग आवर्समध्ये जाते. सो माझा तसा संबंध नाही आलेला असा इन बिटवीन दुपारी वगैरे जाण्याचा. पण कोई ना, आता आम्ही घरातली थोडीशी कामं आवरतो आणि नंतर आम्ही 4 वाजता वगैरे जाऊ संध्याकाळी. सो आज मी फ्लोटिंगची तर एक्सरसाइज केलीच आहे आल्यानंतर, पण आज मी ट्राय करते की मी अशी जी लेंथ जास्त आहे ना पूलची, सो मी अशी जात नाही, नेहमी मी अशी प्रॅक्टिस करते, कारण ही स्पेस कमी आहे, कम्फर्टेबल वाटतं. पण मी आता ट्राय करणार आहे की मागे मला किती लांबपर्यंत जाता येतं एका श्वासात. सो मी हे डिस्टन्स जे ट्राय केलं आज, त्याच्यामध्ये काय होतं, 80% मी कम्फर्टेबल जाते, पण लास्ट एक 20% डिस्टन्स जेव्हा बाकी असतं ना, तेव्हा थोडंसं हेल्पलेस वाटतं. पण थोडा माइंड गेम पण आहे हा, असं मला वाटतं. कारण मी ट्राय केलं की थोडं पुश करेन स्वतःला, थोडं होल्ड करेन, कारण ब्रीद आउट करायला म्हणजे एक्सेल करायला काही नव्हतंच आतमध्ये, श्वासच नव्हता. तर मी थोडंसं पुश केलं आणि 2 स्ट्रोक जोरात मारले तर मी गेले पुढे. तसं नाही करायला पाहिजे, पण मी ट्राय केलं. आणि आता मी थोडं रेस्ट करते आणि थोड्या वेळाने हे येतील आतमध्ये. कधी 4:30 वाजता. आता लेडीज आर्स चालू असतात, त्याच्यामुळे ते नाही आलेत पाण्यामध्ये. आता मी फ्रेम्स लावणार आहोत का घरामध्ये, उद्या लावूया गाईज. हे अशा टाईमला येतात जेव्हा ड्रिल नाही करू शकत, आणि सकाळी पण लवकर जायचं असतं, काही असते. आज लावूया, उद्या जाते. मग लावूया ना आता घरी गेल्यानंतर, तेच लवकर जाऊया. तुम्ही आत आले की थोडाच वेळ, मग नंतर आपण लवकर निघूया. 15-20 मिनिटांनी निघू, अर्धा तास, 5:30 वाजता निघू. हां, मला इथे अजून एक गोष्ट सांगायची होती की जर तुम्हाला स्विमिंग शिकायची इच्छा असेल, तुमच्या सोसायटीमध्ये जरी पूल नसेल आणि आजूबाजूला कुठे कोर्सेस आहेत, काय आहे, तर मला असं वाटतं सगळ्यांनी शिकायला पाहिजे. लाईफ स्किल आहेच, पण खूप थेरपेटिक आहे स्विमिंग. म्हणजे जसं जिममध्ये, म्हणजे मी सगळं केलं आहे, मी जिम पण केली, मी डान्स क्लास पण केला आहे. त्या ॲक्टिव्हिटीजमध्ये जितकं छान वाटतं, जिम करताना जसं वाटत असतं, डान्स क्लासेसला आपण जेव्हा प्रॅक्टिस करत असतो तेव्हा जसं वाटत असतं, तशी फिलिंग आहे स्विमिंगमध्ये. खूप छान वाटतं. स्वतःसाठी शिका. म्हणजे जेवढा वेळ मी स्विमिंग प्रॅक्टिसला असते ना, कसलेच विचार नसतात डोक्यात, कसलंच टेन्शन नसतं, एकदम फ्री वाटत असतं. त्या प्रॅक्टिसमध्ये अजिबात काही रिअलाईज होत नाही. सो खूप शांत राहतं डोकं. आणि स्पोर्ट आहे हे ऑब्व्हियसली, त्याच्यामुळे माइंड ट्रेन होत असतं, ते वेगळं. आपल्या लंग्ससाठी चांगलं आहे, ब्रीदिंग एक्सरसाइजसाठी चांगलं आहे, ते आहेच, ते सगळे फायदे आहेतच. पण डोक्यासाठी पण खूप छान आहे स्विमिंग. सगळ्यांनी शिकायला पाहिजे. इकडे या जवळ, अरे सगळे सगळी दिसतात. आता आम्ही दोघं आज मज्जा करणार आहेत पूलमध्ये. मी तुम्हाला शिकवते. नाही, चांगलं दिसतं, या खाली या. आज यांचा फर्स्ट डे आहे आणि त्यांनी कधी ते स्विमिंग नाही शिकलेले, त्यांना जमत पण नाही. ठीक आहे. आणि आता मी त्यांना माझ्याबरोबर ब्रीदिंग ब्रीद आउट कसं करायचं आहे ते शिकवणार आहे, आणि त्याच्यानंतर फ्लोटिंग वगैरे.
बघा, ट्राय करून बघा. श्वास पण सोडायचा असतो. हां हां हां, जमतंय जमतंय. श्वास सोडायचा. हा, इथे पकडा तुम्ही. नाकाने स्लो स्लो सोडायचं. नाही ना जात. अरे जाईल. चला करूया ट्राय. पॅक आहे नाकाच्यामुळे. एक बाजू म्हणजे पॅक आहे डायरेक्ट. एक बाजूनी जमताय. थोडं थोडं. मग थोडं थोडं सोडायचं असतं. येत नाही ना. जमेल. चला ट्राय करा. 1 2 3 चला. काय झालं? आलं पण असं एक एक बबल धुपूक धुपूक. जेव्हा जेव्हा तुम्हाला असं वाटतं की फ्लोट करतोय, व्हायला लागली आहे थोडी थोडी फ्लोट, तेव्हा हळूहळू जशी जशी बॉडी वर येते, पाय थोडे थोडे सरळ करायचे. आपोआप पाणी सरळ नाही करणार आहे पाय. ठीक आहे, चला. जमेल. थंडी लागायला लागली मला. ॲक्टिव्ह नाही आहे मी तर. चला चल. पहिल्या दिवसाच्या मानाने खूप छान करताय तुम्ही. अरे करताय. चला. आणि याच्यावर ठेवायचे हात, असे वर नाही काढायचे, पाण्यावर ठेवायचे. हां या. तर आज माझ्यासोबत हे पण आले होते, सो मला मज्जा आलेली. आणि आतापर्यंत मला जे जे जमतं आहे ते मी त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला. सो इतके दिवस तर मला आवडतच होतं स्विमिंग प्रॅक्टिस करायला, पण आज मला जास्त मज्जा आली कारण आज आम्ही दोघं सोबत गेलेलो. तर 7 दिवसानंतर मी इतकं करू शकते आज, हे मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं.